आपल्या हातातील स्मार्टफोनपेक्षा आपण स्वतः स्मार्ट होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असं प्रतिपादन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलं. ते माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्य वाटप समारंभात बोलत होते. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाहू मार्केट यार्डमधील मल्टीपर्पज हॉलमध्ये शालेय विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्य वाटप समारंभ पार पडला. आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शिक्षक आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते 300 गरजू विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचं काम शाळांच्या माध्यमातून होत असतं. शालेय पाठ्यपुस्तकाबरोबरच विद्यार्थ्यांना अवांतर वाचन करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या हातातील स्मार्टफोनपेक्षा आपण स्वतः स्मार्ट बनण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे, असं प्रतिपादन करत महापुरुषांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी वाटचाल करण्यासाठी आणि महापुरुषांचा इतिहास नव्या पिढीला ज्ञात व्हावा यासाठी प्रत्येक शाळांमध्ये विविध उपक्रम राबवणं गरजेचं असल्याचं मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलं. तसंच विद्यार्थी जेव्हा आपली ध्येय पूर्ण करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील तेव्हा त्यांनी समाजातील गरजूंसाठी मदतीचा हात द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. अध्यक्षीय भाषणात शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी गरजू आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत पोहोचवण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. डी.वाय. पाटील कुटुंब हे नेहमीच समाजातील गरजूंना मदतीचा हात देणारं कुटुंब आहे आणि समाजात अशा मदत करणाऱ्यांची नितांत गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. शिक्षक नेते भरत रसाळे यांनी विद्यार्थी हे देशाचे भावी वैभवशाली नागरिक असून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पालकांसह शिक्षकांनी जागरूक राहणं गरजेचं असल्याचं नमूद केलं. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि कार्यक्रमाचे संयोजक कुमार आहुजा यांनी बालपणींच्या आठवणींना उजाळा देत या सामाजिक उपक्रमामागचा उद्देश स्पष्ट केला. बावड्यातील छत्रपती राजाराम हायस्कूलमध्ये शिकत असताना डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी साहित्य वाटप केलं जायचं. त्यातूनच मिळालेली ही प्रेरणा असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी कोल्हापूर बाजार समितीचे सचिव तानाजी दळवी, वालावलकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत शालेय साहित्य वाटप उपक्रमाचं कौतुक केलं. या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, बाजार समितीचे सभापती नानासाहेब कांबळे, जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, राजेंद्र डकरे, संजय शेटे, दत्ताजीराव वारके, बबन रानगे, अतुल शाह, संजीवभाई परीख, जी.एम. पाटील, निलेश भोसले, विजयराव पाटील, उदय फाळके, वैभव सावर्डेकर, महेश वारके, गौरव वारके यांच्यासह मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.